पेठ वडगाव येथे शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे तालुका सचिव सौरभ अनिल बुड्ढे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेतील माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाबाबत प्रलंबित विकास कामातील विलंब, अतिक्रमण असलेल्या घरांचे प्रश्न, शासकीय कर्मचाऱ्यांचा निवासी प्रश्न याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी युवा सेनेचे स्वराज पाटील, प्रथमेश शिंदे, गीतांजली राजमाने व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी सौरभ अनिल बुड्ढे, हातकलंगले युवा सेना तालुका सचिव. मी या पक्षात काम करत आहे. तरी आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व आमच्या शिवसेना पक्षाचे शिवसेना प्रमुख, पक्षप्रमुख, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांशी प्रेरित होऊन मी शिवसेना व युवासेना ह्या पक्षात मी काम करत आहे. तरी आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब व आमचे मार्गदर्शक, हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे भागात, ते असे आमचे धैर्यशील दादा माने व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब असो, जिल्हा प्रमुख निशिकांत दादा पाटील असो, परत राजेश क्षीरसागर साहेब असो व आमचे युवा मार्गदर्शक ऋतुराज दादा क्षीरसागर, किरण साळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवासेना शिवसेना ह्या पक्षात कार्यरत आहोत. तरी आपले वडगाव नगरपालिका या हद्दीतील आपले वडगाव नगर परिषद हे एक आपल्या 4 वर्षापासून ह्या प्रशासन कालावधीत एक म्हणलासा तर एक काळा बाजारच झाला आहे असे माझे मत आहे. कारण की मी जेव्हा माहिती अधिकारीचा अर्ज दिलता, एक 2.5 महिने झाले या गोष्टीला, त्यावेळी सांगण्यात आलं कमीत कमी या अर्ज टाकल्यानंतरचा कालावधी असतोय 30 दिवसांचा. 30 दिवसांच्या आतमध्ये मला सगळी बातमी हिने पोच करायला लागत्या. पण मी फॉलोअप घ्यायला गेलो की सांगायची कारण, प्रत्येक गोष्टीला कारणे, प्रत्येक गोष्टीला टाळाटाळ, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट असं दर्जा देऊन ते प्रकरण पुढं ढकललं जात असायचं. परत मी जेव्हा मागितलं रेकॉर्ड बुक, जेव्हा मागितलं त्या रेकॉर्ड बुक मध्ये म्हणलासा तर पूर्णपणे अशी माहिती मला कुठलीच दिली नाही. आणि असं पूर्ण माहिती दिली, अपूर्ण माहिती दिली. पूर्णपणे अपूर्ण म्हणजे काय, मी तुम्हाला दाखवतो की मी ज्यावेळी त्यांना पूर्ण रेकॉर्ड मागितलं की नगरपालिकेची जी बिलं असतील, परत पूर्ण जी कामं झालेली वर्क ऑर्डर असेल, तर ती ऑर्डर असू दे किंवा बिलाची कामं असू देत, पूर्णपणे आम्हाला एवढी कागद भेटल्यात. ही 4 वर्षाची कागद म्हणता येईल का असं सांगा तुम्ही सगळ्यांनी. पूर्ण आमच्या वरिष्ठ नेत्यांना पण एक माझा एक मेसेज आहे की मला आणि विश्वास आहे, खात्री आहे की आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली अखंड महाराष्ट्रात, ते असे आमचे एक अभिमानाचे नेते म्हणून मी त्यांच्याकडे बघतोय. आणि एक तळागाळातील सर्वसामान्य माणसांना असो किंवा युवा सैनिकांना असो, तिने एक न्याय देतील आणि एक खात्रीचा आणि एक आत्मविश्वास मला आहे की आमचे एकनाथजी शिंदे साहेब असो, पालकमंत्री जिल्ह्याचे प्रकाश आंबेडकर साहेब असो, धैर्यशील दादा असो किंवा आपले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब आहेत, हे जी गोष्ट झालेली आहे की एवढीच कागदपत्र, अर्धवट कागदपत्र दिलेली आहेत पूर्णपणे शासनानं, की 4 वर्षाची ही कागदपत्र म्हणता येईल काय हे मला तुम्ही सांगा. ही 4 वर्षाची कागद मला तिने पोच केल्यात की 4 वर्षाची कागद आहेत हे सांगा तुम्ही की मला ही 4 वर्षाची कागद दिल्यात. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आणि ही गोष्ट दाद घेऊन ही आमचे उपमुख्यमंत्री पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री साहेब आणि आमच्या मतदारसंघाचे आमदार अशोक माने बापू यांनी ही गोष्ट दाद देऊन व विचारात घेऊन ह्या गोष्टीला 15 दिवसात पूर्ण यंत्रणा बंद करून, प्रशासनाचे जे काही काम आता चालू आहे ते पूर्णपणे बंद करून, ही जी काही व्यवस्था झालेली आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता असो किंवा काय असू दे, कायदेशीर माहिती मागितली असताना जर मिळत नसली तर ह्यासारखं दुर्दैवी गोष्ट कुठली नाही. कारण संविधानाच्या मार्फत आपण 2005 अन्वये मागितलंय, कलम 2005 अन्वये जर माहिती मिळत नसली
तर मग आपण जर पॉलिटिकल किंवा राजकीय जर दबावून गेलो तर काय मिळणार आहे आणि सर्वसामान्य माणसांना कसं कळणार की वडगावचा विकास काय झाला, कुठली कामं कशी आलीत, परत पूर्णपणे तिथं निधी किती लागला, काम कितीचं झालं, ही माहिती मिळली पाहिजे का नको सांगा तुम्ही. वडगावचा एक नागरिक म्हणून तर आम्हाला माहिती मिळाली पाहिजे. ती माहिती पूर्णपणे दिलेली नाही. तरी ही दाद व हे आत्मविश्वास आहे की एकनाथजी शिंदे साहेब असू दे आणि माझे जे वरिष्ठ नेते आहेत, मी त्यांच्यावर एक प्रेरित आणि एक मी लहानपणापासून मी एक ह्या पक्षात काम करतोय. ह्या पक्षाचं मी एक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि आमच्या वडिलांपासून हा पक्ष मी आमच्या अखंड घरगुती आणि कुटुंबिक आमचा हे पक्ष आहे. या पक्षासाठी आम्ही तळागाळात आणि जास्त म्हणजे पक्षासाठी जो काही आपण काम लागेल ते मी आतापर्यंत करायलोय आणि इथून पुढे पण करणार. ही बाब लक्षात घेऊन आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब मला न्याय देतील, कारण मला त्यांच्यावर एक प्रचंड मोठा विश्वास आहे की शिंदे साहेब हे दाद घेतील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन ह्याच्यावर तोडगा काढून 15 दिवसाच्या आत हा प्रश्न 4 जे प्रश्न आहेत, एक म्हणजे अतिक्रमणित घर असू देत, दुसरा म्हणजे 600 घर मंजूर झाली धैर्यशील दादा खासदार आमचे धैर्यशील दादांच्या फंडातून, कमीत कमी म्हणला असा तर तिथं 50 तर घरं व्हायला पाहिजे होती 2 वर्षात. 2024ला त्याचं उद्घाटन झालं पण अजून एकही घर तिथं नाही. सीओसनी विचारायला गेलं की काय सांगतात, प्रस्ताव पाठवलाय, सिडकोला पाठवलाय, प्रोसिजर चालू आहे, ह्या त्या सगळी पूर्ण कारणं देतात. परत तिसरा पॉइंट असा की आपले जे काही आपले इंदिरा वसाहत मधले 700 घर झालीत. परत तिसरा पॉइंट प्रॉपर्टी कार्ड, जो काही 2022ला निर्णय झाला चंद्रशेखर बावनकुळेंचा की सर्व घरे त्यांच्या नावावर करून त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे. एक पॉइंट झाला तो जयसिंगपूर शहरात झाला, पण वडगाव शहरात का होत नाही, ही एक माझी मागणी आहे. आणि एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे की जयसिंगपूर शहरात जर होत असली तर गोष्ट ही वडगाव शहरात का होत नाही.